होणार आहे. ते पबजी खेळणारे कसे असे 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 असतात, तसं हा ना असा जन्म दिलेली आहेत ती मी तेवढीच सांगणार ना. टायगरला थोडी मी स्वतः जन्म दिलाय, जन्म नाही दिलाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो बघा, मी अशी प्रस्तावना द्यायला गेली ना, इंट्रो द्यायला गेली की ह्याला काय होता वा माकड चल हां चल नुसता बोंबलत राहतो. चल वरती. सुजल गेलाय का? आहे का वर कोण? पाऊस यायला लागला आता. चल तुम्ही दोघं तिथंच थांबा, येऊ नका इकडं. कबूतर खाताना तिथंच बसा. आहे का सुजल? हाय 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 सुजल हाय. दरवाजा उघडलाय ना. हा पोरगा कधीच येऊन बसलाय, एकटा जेवून बसतो बरं का. कान झोडू तुझा, कान झोडू. कधीच येऊन बसलाय पोरावरती. खाल्ली खाल्ली झाकलेत. ए ए ए हो इकडे चल चल. शापूट वाढू चल लवकर, चल लवकर. तिकडे दही अंडे वाजते बघ, ते बघ आणि लागली. ये इकडं चल चल चल. झाकली तुझी कपू जरा. काय करणार? अय्या आज 15 ऑगस्ट आहे मित्रांनो, आणि यांची दहीहंडी चालू झाली. ए चल चल निघ लवकर निघ. वा मस्त पावसाचं वातावरण झालंय. टायगर पाऊस येणार आहे. येणार आहे पाऊस. टायगर पाऊस पडल. सुजलला विचार. टायगर सुजलला विचार पाऊस पडल. हा हा विचार विचार विचार. पाऊस पडल 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 आहे ना. हे बघा त्या दिवशी आहे ना, मी मित्रांनो टायगरला इथून असं बोललेलं ना, टायगर जम्प जम्प, टायगर जम्प जम्प बोलल्यावर टायगर कुठेही जम्प घेत नाही बरं का. टायगर माझ्यापेक्षा लय हुशार आहे. आणि तुम्ही म्हणत होते की टायगरला एवढ्या वरती तुम्ही जम्प मारायला लावता, आणि तो खरंच त्याने अद्यापपर्यंत इथं एक जम्प नाही मारलेली, कारण त्याला माहिती आहे खाली खूप दरी आहे. माझा पाय सरकला तर मी खाली जाईल, एवढा हुशार आहे तो. मी जम्प मुद्दा म्हणून बोलते, तो मारत नाही. एवढी स्वतःची सेफ्टी स्वतः घेतो ना. ए ए माकडा, ए घे रे काठी, घे बांबू, घे बांबू दे. हा ना थोड्या दिवसांनी बघा असं होणार आहे. ते पबजी खेळणारे कसे असे 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 असतात, तसं हा ना असा होणार आहे. सुजल नुसता वर बघत असतो त्या कबुतरांना. काय रे देवा, एवढा तो कबूतर प्रेमी आहे ना, काय सांगू. त्या समीरपेक्षा ह्याला कबुतरांचा जास्त वेड आहे. आणि याच्यामुळं ते कबूतर त्या समीरनी ठेवलेत. याचा तोंड एवढूचा होतो म्हणून काय सांगायचं. बघा ना सारखा वरती वरती बघतोय सारखा. ते बघा ती आहे ना, ती बघा पलटी जमवाली आहे का रे. आत आहे का? हे उडतायत असे. मान कशी दुखत नाही काय माहिती. आणि हा फिल्डिंग लावून बसलाय. ए एक कबू आला तागू, एक कबू आला. जा पकली 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 भागो. जा जा जा. ए त्यांच्याकडे नाही, ते झोपलेत आता. त्यांना झोपू दे, जाऊ दे, ते झोपले. चल चल इकडं हो. चल चल निघ 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 निघ. काळ्या विमानाला बघ, तो विमानाला, तो विमान चाललाय. पाऊस येणार आहे आता. सकाळपासून पाऊस येतोय जातोय येतोय जातोय. शेजारी तिथे गाणी लागली काय काय माहिती. आता दिवस गेला, एक झेंडावंदनचं एक सुद्धा गाणं नाही लागलं. 15 ऑगस्टचं ना, देश स्वातंत्र्याचं ना, कसलंच हां. आणि आता संध्याकाळ झाले तर त्यांना दहीहंडी आठवले. असंच असतंय. इथून असा मुंडकं घालून बघल, ते पण पूर्ण नाही घालत बरं का. त्याला माहिती आहे माझं मुंडकं अडकल का काय. एवढा हुशार माझं बाळ आहे. आणि मला लगेच कमेंटवर कमेंट चालू झाल्या की तुम्ही लगेच असं का करता, तो पडेल, तुम्हाला काळजी नाही का. अहो हो, मला खूप काळजी आहे माझ्या बाळाची. त्याला काय व्हावं असं मला वाटतंय का. बघ माझं सोनं किती हुशार आहे. कसा खिडकीतून बघतोय बरोबर, पण तिकडेच जातोय. वरड याला सुजल.
थांबा यायचं तंगड्या दर दोन ठेवून तर ए थांब रे इथं. असं ऐकून इथं बघ ना जरा, असं बघ ना, असं बघ ना जरा, घाबरतंय बघ असं, घाबरतंय बघ असं. नाही नाही तू नाही नाही तू अरे गलतुल्या चल तिकडे उभा राहा. आता येते तुला पडत चल पडत येते. चल लवकर उभा राहा, उभा राहून बघ बघ. नुसते आले नुसते आले. तिथून उभं राहून बघायचंय तिथं. चल तिथे उभं राहून बघायचंय. इकडे ये, इकडे. इथे ये. इथे ये. बसायचं नाही इथे या. उठ. अरे नाही उभं राहणार. चल चल लवकर. तुझ्या येत नाही. अरे इथं खाली बघायचं आपल्याला, बघायचं मांजर. चल. अरे काय झालंय याला, हा पागल झालाय कुत्रा, पागल झालाय. तू पोंगा आहे ना, तू कुत्तू नाही ना, पोंगा आहे ना. मग चल तिथं बघायला चल चल. आता तिथं जाशील. अरे तुझ्या अरे चल ना तिथं उभं राहून बघूया. मित्रांनो बघितलात किती शहाणा आहे हा. येत नाही अजिबात. खाली वाकून बघ म्हणलं तर कसा पळतोय आहे ना. चल ना उभं राहून बघू आपण. या मी राहते. नाही नाही वाज घेतोय आणि बरोबर लगेच बॅक साईड जातोय. लय हुशार आहे. चल खाली जाऊया. दम लागला ना, दम लागलाय ना. चल खाली या. हवालाही चांगली लागते नाही तर जाऊ खाली. चल नको चल आपण जाऊया. येडा येडी बसलेत वाट बघत. चल नको जाऊ कोणाच्या घरी. चल. येडा येडी बघा मित्रांनो तिथंच बसले असतील. हा हे बघा आहे ना, तिथंच वाट बघत बसलेत ग माझी सोनूले. हा त्यांना वरती न्यायला काय नाही, कबूतर पकडतील पटकन तोंडात. चल ये बाळा खाली. चल चला एडे चल. ते बघ त्यांचं चाललंय. मी टायगरला हात लावणार, मी हात लावणार. पहिले बघा यांची मस्ती. पाणी पी, पाणी पी, पी पाणी. जरा मग नको कापू द्यायला नको का, काय करायला नको. उन्हाळ्याला पाहिजे नुसता. उन्हाळ्यात बसतो दिवसभर इकडं तिकडं. एवढी मोठी मोठी नका अडकली पायामध्ये कशामध्ये. हा नका खुपसायचं नाही. पोटा वाढतोय. मित्रांनो हा नख बघा याचा. बघा हा नख दाखवते तुम्हाला. बघा केवढा मोठा आहे. हा बघा वाघ नख एवढा आहे. बघा हा बघा वाघ नका दिसतोय केवढा आहे. हा बघा. हा आणि मांडीवर घेतलाय पाय असा तर ओढतोय. तू परत पाय ओढून दाखवतो नाकच कापते. नाकच मध्ये नख कापायचं गेलाय कुठं. हे घेतले मी पक्कड. आता काय करू. तुला हरवले कुठं. समीरने घेतलेलं कुठं टाकले ते भेटतच नाही आता. असं असते. तुला माहितीये काय ते नख कापायचं नाही होतं बॅगीत. नाही रे गावाला नेलेलं
काय गावीच राहिलं का काही समजत नाही. केवढा मोठा नख आहे बघ ना हा. चालताना असं चालता येत नाही, पुढे फार नख टोक 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 टोक. एखादी म्हातारी बाई कशी चालते, तिच्या पायाची जोडणीचा आवाज येतो टाप टाप टाप, तसं याचं चाललंय या आजोबाचं. नख एवढी मोठी मोठी वाढली. डॉक्टरांकडे त्या दिवशी म्हणलं कापून आण, डॉक्टरनी आम्हाला दिले कानच पोळी, पाय ओढलास तर सगळे नखच काढलो तुझी ओढून. म्हणलं घासून घासून जातील. नको कापू, इकडचं दे इकडचं. झोप इथं, नंतर कान पण साफ करील, मग कान पण साफ करील. झोप 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 इथं. मी जो व्हिडिओ बनवलेला बघा, त्यामध्ये म्हणत होती की टायगर नाही का तुमचा मुलगा, टायगरला विसरले, टायगरला मुलगा म्हणून तुम्ही असं बोललेच नाही, 2च मुलांचा उद्देश केला, टायगरमुळे तुम्ही फेमस झालात आणि तुम्ही टायगरलाच विसरलात का, टायगरमुळे तुमची ओळख आहे. अगदी बरोबर आहे मित्रांनो. पण विचारताना विचारलेलं कसं, 2 मुलांमध्ये तुम्ही असं भेदभाव का करता, आता का करता हो सांगा ना, तुम्ही काहीतरी बोला ना. काय म्हणते, विषय काय? विषय असा होता की ना, ते बोललेले की तुम्ही तेव्हा त्याचं सांगता, तुम्हीच सांगता, समीरचं काहीच सांगत नाही, त्याचीच आवड निवड हे करता, तर ह्याच्यावरती एक व्हिडिओ झाला पाहिजे. तर मी सांगितलं त्या दिवशी की असं असं आहे आणि 2 सेम आहेत, असं तसं तो व्हिडिओ बनवला. ठीक आहे. मग आता त्यामध्ये पण काही जणांच्या कमेंट आल्यात की टायगर नाही का तुमचा मुलगा, त्याचं नाव का नाही घेतलं सांगा. आता काय बोलायचं सांगा. आता टायगर तर मुलगा आहेच, पण आता काय बोलावं काय सुचना झाले, शब्दच आठवणं झालेत. आता सांगा. आता नमस्कार मित्रांनो, हे बघा, प्रत्येक आई वडिलांना आपली मुलं समान असतात. आता आम्हाला 3 मुलं आहेत आणि 3 मुलांमध्ये समीर, सुमित आणि टायगर. तर सुमित हा नेहमी सोशल मीडियासमोर येतो, पण समीर तसा नाही आहे. समीर लाचकुळ आहे. त्याला ते फोटो पण काढायला, बड्डे असो किंवा कुठला कार्यक्रम असो, त्यामध्ये तो फोटो पण काढत नाही, त्याला लाज वाटते. ते झालं, मी ते सगळं सांगितलं. तर असं काही नका समजू. पण ते म्हणतात आता तुम्ही टायगरचं का नाही नाव घेतलं. आता टायगर पण आमचाच मुलगा आहे. पण आता विचारताना त्यांनी एका मुलाचं विचारलेलं, ज्या दोघांमध्ये का भेदभाव करता, ज्या तुम्ही प्रश्न केलाय त्याचं उत्तर तुम्हाला मिळाले, तेवढंच दिलेलं. आता टायगर तर लाडका आहे, फेवरेट आहे, त्याचं काय सांगायचं. टायगर जर तुम्ही बघत, ते तर रोजच असतोय, तो किती प्रेम करतो त्याच्यावरती आम्ही, दिवसभर त्याचं काय करत असतो आम्ही, तो रोजच्या त्याचं घडामोडी बघतच असतो, त्याच्यावर किती रोजच्या रोज तो तुम्हाला दिसत असतो आणि त्याच्याबद्दल रोजच्या रोज तुम्हाला सांगणं असतं, व्हिडिओ असतात, सगळं असतं. तुम्हाला ते बघण्यातच समजून येते. आता सांगण्यात काय अर्थ आहे. हा ना, सगळं बघताय तुम्ही, तर त्याच्यातच स्पष्ट होतंय, त्याच्यातच स्पष्ट होतंय की टायगरवरती तो आमचं किती प्रेम आहे. आणि त्याला दिवसभर सकाळी उठल्यापासून संध्याकाळ जेवढ्या सख्या मुलांना जेवढं नाही तेवढं त्याचं करत असतो. पण विचारताना कसं त्यांनी त्याचं नाव असतं, प्रश्न त्याचा विचारलेला, त्यालाच तुम्ही असं का करता, त्याला खोली, ह्याला नाही, ह्याला हे, त्याला नाही. मग तुम्ही जर विचारताना जर विचारलं तर टायगरला पण तुम्ही असं का करता, समीरला तुम्ही असं का करता, तर मी दोघांचं सांगितलं असतं. हा, बोलताना मी बोलून गेली 2च मुलं आहेत, इनमीन 2 तर जन्म दिलेली आहेत, ती मी तेवढीच सांगणार ना. टायगरला थोडी मी स्वतः जन्म दिलाय, जन्म नाही दिलाय, पण जन्मदात्या आईच्या पेक्षा सुद्धा त्याचं पालन पोषण मी करते आणि करणार, असं आहे. टायगर 1 सेकंद सुद्धा जरा डोळ्या आड गेला ना तरी मी साऱ्या इकडे तिकडे शोधत असते, आणि तो सुद्धा मी इकडे तिकडे गेली की तो मला इकडे तिकडे सैरा वैरा शोधत असतो, असं आहे. आता पण बघा तुम्ही, मी इकडे कुठं गेली तरी तुम्हाला मागं लगेच बघायला येईल, कुठं गेली, काय करते, असं. तर कृपया असा गैरसमज करून घेऊ नका. मला काही वाईट नाही वाटलं, तुमच्या मनामध्ये एक खंत होती, एक विचारधारा होती, ती तुम्ही विचारले मला, आहे ना, असं आहे. तर जाऊ द्या. असं प्रत्येक कमेंटवर मी व्हिडिओ बनवत बसणार नाही, तर काही लोकांना कसं वाटलं की या बाईला कमेंट करावी आणि ही बाई लगेच पटकन व्हिडिओ बनवते, तसं नाही. पण कसं ते त्या दिवशी असं विचारलं, पण एक कमेंट नव्हती ना, 2, 4, 5 सारखे तेच चाललेलं. एकाची कमेंट वाचली, दुसऱ्याने लगेच त्याच्यावर रिप्लाय देत सुरुवात असं केलेलं त्यांनी की टायगरला विसरले, टायगरमुळे तुम्ही फेमस झालात आणि तुम्ही त्याचं नाव नाही घेतला, तो तुमचा मुलगा नाही का. आता काय सांगू म्हटलं, जाऊ द्या, चला असू द्या. चला मित्रांनो, सोडून दिला मी तो विषय आणि तुम्ही जास्त काही धरू नका तो मनामध्ये, आहे ना. हां,
आता यापुढे नवीन नवीन व्हिडिओ काय काय असतील ते बघत राहा तुम्ही. आवर्जून बघत राहा. आवर्जून बघा. असं राहा. बघा माझ्या बाळाला एवढे बोलते, कसं ऐकत बसलं. त्याला असं ऐकायला लागतं बरं का. आई बापांनी बोलत राहावं आणि मी असं ऐकत राहावं असे. आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना, भारतीयांना भरभरून मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद. टायगर बोल जय हिंद. टायगर कसला बोलतोय, माट्या नुसता हे वरून आलाय जमून दाखवून. तर चला मित्रांनो, व्हिडिओ संपवायची वेळ आलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, हाईप आणि नवीन असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.